Hello, all you beautiful people. I'm starting my vlog late today because मी आज दिवसभर इकडे बिझी होते. Say hi. Say hi. Hello. Hi. Say hi. ये लड़की आके स्ट्रॉबेरी चुरा के भाग रही आहे, पण वॉश केल्याशिवाय खायचं नाही. आणि इरा ॲट अ टाइम एवढे स्ट्रॉबेरीज खायचे नाही आहेत रजा. यू ऑलरेडी हॅड इनफ. दे वॉश करून देते. गिव दे इथे. थँक्यू. ओके ओके. हॅपी हॅपी वॉट वॉट हॅपी वॉट से हॅपी वॉट. आहा 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 मेरा बच्चा नखरेली. बास झाला आता. स्ट्रॉबेरी इनफ आहे. पूर्ण डब्बा खाल्लेला आहे. एवढा खायचं नाही. खिमी देते आता थोड्या वेळात. खिमी नको. मग काय खाणार आहे खिमी नको तर. सो आजचा बेत पुलाव आहे आणि मी पुलाव करते. सॉरी आय एम लुकिंग लिटल होमलेस राईट नाउ बट देन कांट हेल्प इट. सो चला पुलाव बने. इथे सगळं इन्ग्रेडियंट्स मी रेडी करून ठेवल्यात. ऑल भाजीज मिक्स व्हेज राईस भिजत ठेवलेला आहे. तिथे वॉटरमेलन आहे. हे मिरची लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे आणि हे थोडंसं. चला लेट्स गेट स्टार्टेड विथ द व्हिडिओ. सो इथे मी ऑलरेडी तेल आणि तूप गरम करायला ठेवलं आहे मिक्स कुकरमध्ये. सो नाव जस्ट लेट्स ॲड इन द फोडणी. सर किरा साइड हो बेटा. हां जिरं आजी बघा ना काय करते. आजी घ्यायचे फोडणी झालेली आहे. कढीपत्ता. वाव इरू जस्ट गो फ्रॉम युअर बेटा प्लीज. फोडणी देते मम्मा. उडेल अंगावरती. हिअर गोज इन कांदा. मला फोडणी देताना अजूनही फार भीती वाटते. I don't know, for some reason I have a fear of oil. असं गरम तेलाचा जरा भीती वाटते. त्याच्यात कांदा गेला आता. पण जरा कांदा मस्त छानपणे स्टर करून घेणार आहे. कांदा हलकासा परतला की आपण टमॅटो घालणार आहोत त्याच्यामध्ये. थोडासाच एवढीसा. तोपर्यंत आपलं तांदूळ भिजतोय. बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स रेडी आहेत. दिस इज एव्हरेस्ट का शाही बिर्याणी मसाला. आय एम गोना पुट दिस होल पॅकेट इन टू दिस. प्रोसिजर बघायलाच. सॉरी अगेन बिकॉज माय एनर्जी इज लिटल लो बिकॉज संध्याकाळ जरा कधी कधी थोडी उत्साही असते तर कधी थोडीशी टाईप्स असते. आज जरा वाली आहे. मला जेवण बनवायला आवडतं. सो आय एम हॅपी. म्हणजे मी बनवलेलं सर्वच जेवण मला आवडतं. माझ्या आईने बनवलेलं आवडतं. वयाच्या 25-26 वर्षापर्यंत मला स्वयंपाक हा येत नव्हता. आय हार्डली कुड मेक चाय अँड वॉट एल्स कॉफी बस आणि मॅगी जे युनिव्हर्सल सर्वांनाच बनवता येते. त्यानंतर हळूहळू स्वयंपाक शिकले आणि छान एकदम स्वयंपाक करते असं खाणारे म्हणतात. मलाही आवडतो माझ्या हातचा. सो छानच करते. टमॅटोही टाकलेला आहे. छान परतते आतमध्ये. तोपर्यंत आपण छान ह्याच्यामध्ये ही मस्त आता फ्रेश बनवलेली मिरची पेस्ट घालणार आहोत.
ही आमची आजी. आजी से हाय. हाय हाय हाय. हाय. मी व्हिडिओ बनवते. पोपटी मिरची आहे तर तिखट मे बी कमी असेल हे जरा, म्हणून सर्वच घालते. थोडीशी ठेवते. छान परतून झालंय. ह्याच्यात आपण बाकीचे व्हेजिटेबल्सही घालणार होता, सो दॅट छान परतून निघतील व्हेजिटेबल्स पण. त्याच्यामध्ये वटाणा, फ्लावर, फरसबी, गाजर, वॉटर आणि बटाटा, हे असे भाज्या. मी बटाटा जास्त आहे कारण मला बटाटा आवडतो. मला पुलावमधला वटाणाही आवडतो. मला हे सरप्राइझिंग आहे पण ते छान लागतो टेस्टमध्ये. तो मग सो हिअर गोज ऑल द भाजी. हिअर गोज इन ऑल द भाजी. अँड आता ही भाजी पण छानपणे आपण परतून घेणार आहोत मस्त. भाजीमध्ये थोडासा काय मसाला घालणार आहोत आपण. तर मसाला बघूया काय. फर्स्टली धने जिरे पूड मी फ्रेशली घरी बनवते, तर आठवडाभर चालून जाते. मग आपली शाही बिर्याणी मसाला. सॉरी, आय एम स्टिल लर्निंग हाऊ टू व्लॉग, बट देन तुम्ही मानून घ्याल ही अपेक्षा करते. माझा वेडा वाकडा खेडा वाकडा डॉग. सो शाही बिर्याणी मसाला सुद्धा टाकलेला आहे आपण आणि छान मसाला एकजीव केलेला आहे. थोडीशी हळद आणि हलकासा घरचा लाल तिखट मसाला घालूया आपण. लिटल बिट ऑफ हल्दी अँड घरचा लाल तिखट. वेगळ्या प्रकारचे मसाले आपल्याकडे असतात, तर मी जरा कॉन्सन्ट्रेट करते. कोणता टाकू कोणता नको असं टाकला, थोडासा टाकला. ओके डन. हा टाकलेला आहे. दिस इज ऑल्सो व्हेरी हे, पण मला हाताने मीठ टाकायला खूप आवडतं रॅदर दॅन युजिंग चमचा. पण मी आज चमचा यूज करणार आहे फॉर सम रिझन. असं कधी कधी वेगळंही करावं माणसाने. हे पुरेसं मीठ घालण्यात आलेलं आहे. आय थिंक थोडं अजून जावं मी. खारट झालं तर वरून, खारट नाही झालं तर वरून टाकता येतं पण. ओके, तर आपण भात टाकणार आहोत. देन आय विल शो यू हाऊ इट इज लुकिंग. तर हा पाण्यात भात भिजत ठेवलेला तो मी टाकते स्ट्रेट इन. सो हा असा काहीसा माझा पुलाव दिसतोय. ह्याच्यात थोडंसं अजून पाणी घालणार आहे मी. लिटल बिट ऑफ कस्तुरी मेथी अँड लिटल बिट ऑफ कोरिएंडर एज वेल, फ्रेश कोरिएंडर. आणि आपण गॅस बंद करणार आहे. सो हिअर गोज इन द कस्तुरी मेथी. माझे ब्लॉगिंग स्किल्स खरंच खूप सो आहेत, तर मला माहिती नाही की मी कितपत प्रॉपरली ब्लॉग करते ते. पण आपण पटकनच कोथिंबीर घालणार आहोत. फ्रेश कोथिंबीर छान धुवून चिरून घालणार आहोत आपण. तर गोज द वॉटर. झालं. उरलेला मसाला, नॉट मसाला, मिरची लसूण पेस्ट. सो ही आपण ठेवणार आहोत दुसऱ्या कोणत्या भाजीमध्ये कशामध्ये यूज करू शकतो. सो
भांडी आवरेपर्यंत आणि ओटा आवरेपर्यंत पहिली सिटी झाली सुद्धा आहे आपली. आणि आता अजून 2 सिटांना वेट करूया. आपला पुलाव रेडी आणि मग खाऊया. भूक लाग This is how my pulao looks like. क्लोजअप देते तुम्हाला. अय्यो. सो दिस इज हाऊ माय पुलाव लुक्स लाईक. मस्त लिंबाची फोड आहे त्याच्यासोबत. छान लिंबू मिळून पहिला घास घेणार आहे. आहा. लिंबामुळे अजून जरा मज्जा येईल असं वाटतंय. लिंबामुळे टेस्ट आली अजून. तिखट कमी झाला पण चव छान आहे. गमा आहे गमा. असंच लिंबू पिळून पिळून खाणार आहे. अप्रतिम झालेला. वटाणा ही परफेक्ट शिजलेला आहे. असाच वटाणा आवडतो मला. ते अर्धवट कच्चे वटाणे राहतात ना किंवा भाज्या अर्धवट कच्च्या राहतात ज्या पुलावमध्ये. आय डोंट लाईक इट. I like my all vegetables to be cooked properly, well cooked in the pulao itself.